आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला. फक्त हे बघितलं जाताना अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात. आता मी म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणाल डोनाल्ड ट्रम्प तात्याचं असंच करून टाकलं होतं. आता आपण बीडला कुठे आहे का तिकडे मग ते आम्ही अजून करायचं असेल तर तिथं करू शकतो. म्हणजे हे अशा पद्धतीने घोळ करून ह्यांनी काय केलं आता मी तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये दाखवतो. माझ्या मतदारसंघाचा मुद्दा आहे. हे बघा, सुरू करा ना. कर्जत जामखेडची ही इन्फॉर्मेशन आहे. आम्ही इलेक्शन कमिशनवर आक्षेप घेतोय. इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने काम करतं, बीएलओ ज्या पद्धतीने काम करतात, जे कुणी सत्तेत असेल ते सत्तेत असणारे लोक इलेक्शन कमिशनचा, अधिकाऱ्यांचा, बीएलओचा कशा पद्धतीने गैरवापर करू शकतात हे तुम्ही बघा. एका व्यक्तीची 6 वेळेस मतदार यादीत नोंदणी आहे. एकच माणूस 6 वेळा आहे आणि हे डिलीट सुद्धा तिथं झालं नाही. म्हणजे हा व्यक्ती एकदा इकडे एकदा तिकडे कधी किती वेळा सुद्धा म्हणजे 6 वेळा मतदान करू शकतो. म्हणजे एक व्यक्ती, नंबर वेगळे वेगळे आणि शेवटच्या यादीत ज्या यादीवर मला आक्षेप घेता नाही आला त्याच यादीत मध्ये यांची नोंद झाली. म्हणजे एक व्यक्ती 6 वेळेस मतदार यादीमध्ये आलेला आहे. आता पुढचं, केवळ घरचा पत्ता बदलून एक व्यक्तीचे 3 ठिकाणी नोंदणी झालेली आहे. हे पुरावे इथं दिलेले बघा. याच्यामध्ये ते जॅकेट घातलेला माणूस आहे, याच्यात कोट घातलेला, केवळ घरचा पत्ता बदलला, फक्त घरचा पत्ता बदलला. कसा बदलला तर असा बदलला, सिस्टमच्या थ्रू बदलला. आणि किती वेळा त्याचं नाव आलं मतदार यादीत? 3दा आलं. ऑब्जेक्शन बीएलओली घेतलेलं नाही. बीएलओली तिथं जाऊन फिजिकली चेक केलेलं नाही. एकाच ठिकाणी जसं काय वरून आदेश आले तशा पद्धतीने असंच ओके ओके ते करत गेले. आता एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर दुसऱ्या ठिकाणी पुरुष म्हणून नोंदणी. म्हणजे इलेक्शन कमिशन लिंग सुद्धा बदलून टाकलं, जसं आपण ट्रम्प तात्याचं बदललं होतं. सगळं सेम, फक्त पुरुष आणि महिला अशा पद्धतीने चान्स आलं. आता एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर एका ठिकाणी पुरुष म्हणून नोंदणी. आता परत बघा, घर क्रमांक आणि फोटो सुद्धा, म्हणजे घर क्रमांक सगळं सेम. आता याच्यामध्ये हा फोटो कोणाचा आहे? पुढची स्लाइड. आता हा मुलगा का मुलगी आहे? ही मुलगी आहे, आपला मुलगा आहे. आता ह्याचं वय काय असावं? 18च्या खाली, पण ठीक आहे, त्यांनी फोटो वापरला. आता नाव पुरुषाचे, फोटो पुरुषाचा, लिंग मात्र महिलेचा. अशा पद्धतीने बीएलओ तिथं चुका केलेल्या आहेत. आता हे पुढचा बघायचा. हा फोटो जर बघितला तर हा फोटो आहे एका मुलाचा, पण याचं वय किती काढलं? 57 वर्ष आहे. जन्म कधी झालाय तर 1970 मध्ये झालाय. तेव्हा सहजपणे ग्रामीण भागामध्ये कलर्ड फोटो नव्हते. म्हणजे त्याचा अर्थ हे आजोबा जे आहेत ज्यांचं नाव याच्यामध्ये आहे, या आजोबाच्या पुढे जो फोटो दाखवलाय तो अशा मुलाचा आहे. तो आत्ताच जन्मलेला असेल, नाही तर 10 वर्षापूर्वी जन्मलेला आहे, कारण हा कलर्ड आहे. आणि 57 वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये पासपोर्ट फोटो हा कधीही तिथं अशा प्रकारचे कलर्डचा नव्हता. आता वय कमी, पण फोटो बघा, 41 वर्षाचा फोटो वाटतो का आपल्याला? कदाचित टेन्शन घेऊन जर असं झालं असेल एका व्यक्तीचं तर काय सांगता येणार नाही. पण मग 41 वर्षाच्या व्यक्तीच्या समोर हा 70 वर्षाचा फोटो. आता पुढे बघा, म्हणजे घरच्या पत्त्यामध्ये थोडाफार बदल. म्हणजे काय केलं? क ला लळाला ल केलं आणि त्याच्यात 2 दुबार नोंदणी तिथं झालेली आपण बघतो. फक्त एक अल्फाबेट बदललं, म्हणजे त्याच्यामध्ये झालं. आता दुसरं बघा, एकाच व्यक्तीचे फोटो, एक झूम करून आहे आणि एक झूम आउट करून आहे. म्हणजे एक बारका फोटो आणि एक मोठा फोटो. मतदान तर ह्यानी 100% केलं असेल आणि घर क्रमांक त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. 66 आणि एकामध्ये 138. वय सेमच आहे. आता एकाच व्यक्तीचे ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे एका महिलेचा फोटो, म्हणजे एकच महिला पण 2दा तिचं नाव आलंय. एकात कलर्ड आणि एकात ब्लॅक अँड व्हाईट. घर क्रमांकच नाही, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पण कदाचित हा 80-90 वर्षापूर्वीचा फोटो दिसतोय आणि घर क्रमांक एकात आहे एकात नाहीये. सगळ्यात कहर बघा हा, याच्यामध्ये दिसतंय का? कदाचित इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने काम करते हे बघून ही व्यक्ती भूत झाली असं आपल्याला म्हणावं लागेल, गायब झाली तिथून. पण
हे मतदार यादीतला फोटो आहे. अदृश्य अदृश्य हात कोणाचा तरी असल्यामुळेच हे फोटो सुद्धा अदृश्य व्हायला लागले आणि यांचं नाव सुद्धा मतदार यादीमध्ये तिथं आलेलं आहे. आता हे झालं मतदारसंघाचं माझ्या. असे बरेच विषय आहेत, म्हणजे काढायला गेलं तर इथं 2 तास बसावं लागेल. आता आपण संगमनेर मतदारसंघाचं घेऊ. काल कदाचित थोरात साहेब होते आणि काही लोकांचं मत आलं की थोरात साहेब एवढं चांगलं काम करून शुगर फॅक्टरी, शिक्षण, दूध, लोकांचं काम, विकास कामं इतकं मोठं असून सुद्धा असं काय झालं. आता ह्याच्यामध्ये काही मुद्दे दाखवतो. ह्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे सुयोग अनिल शिंदे नाव जबरदस्त आहे. आता नीलम सुयोग शिंदे. आता असा जर फोटो बघितला तर असं वाटतं की हे कदाचित पती पत्नी असतील. बरोबर का नाही? बरोबर आहे. पण आता ह्याच्यात मी आईचं नाव बघायला गेलो, रंजना अनिल शिंदे. परत या महिलेच्या इथं नाव काय? रंजना अनिल शिंदे. म्हणजे आई सेम, पण इथं नावं वेगळी. राहायला एकाच घरात आहेत. म्हणजे असं कुठेतरी पती पत्नी आहेत असं आपल्याला वाटतं, पण आईला बघितल्यानंतर बहीण भाऊ सख्खे आहेत असंही आपल्याला वाटतं. एकाच घरात राहतात. गजबच कारभार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बहीण भावाचं लग्न सुद्धा यांनी लावलं का काय इलेक्शन कमिशनला, अशी आता तिची परिस्थिती सुद्धा सख्या बहिणी भावाचं. आता संगमनेरमध्ये ह्याच्यामध्ये बघा, बोगस मतदार ओळखता येऊ नये म्हणून काय केलं यांनी? फोटो लांबचे काढले आणि काय केलं, एकाच टेबलवर फोटो काढले आणि लांबून काढले, म्हणजे उद्या जाऊन कुणी ऑब्जेक्शन घेऊ नये. मग ह्याच्यात कुणी विद्यार्थी आहे, कुणी बिहारची विद्यार्थी आहे, कुणी अजून कुठेतरी आहे. नाव फक्त बदललं, फोटो दिला आणि करून घेतलं मतदार. त्यामुळे ह्याच्यात तुम्ही झूम केलं तरी तुम्हाला तिथं कोणाचा फोटो आहे हे कळूच शकत नाही. हे बीएलओचं काम होतं क्रॉस व्हेरीफाय करायचं. इलेक्शन कमिशनच्या यंत्रणेचं काम होतं की अशा गोष्टी घडू नये. दुर्दैवाने या संगमनेरमध्ये घडल्यानं, फक्त संगमनेरमध्ये घडल्यात असं नाही, त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये तिथं घडलेल्या आहेत. आता बल्क डिलिशनचं जे मी म्हणत होतो, सरसकट डिलीट करून टाकले. हे बघा, हे कोणतं, ह्याच्यामध्ये काही जे नाव आहे ज्याच्यात डिलीट नाही लिहिलं त्याच्यामध्ये ते डिलीट नाही झाले आणि डिलीटेड आहेत. आता हे जर तुम्ही बघितलं एका पेजवर ही मतदार यादी, कदाचित हे लोक थोरात साहेबांना मतदान करणारच नव्हते म्हणून एकाच पेजवर सरसकट डिलीट त्यांनी करून दाखवलेलं आहे. मध्ये आधी 2-3 सोडले तर. म्हणजे कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये एक विचार दिला गेला सत्तेतल्या लोकांतून आणि अशा पद्धतीने त्यांनी तिथं केलं. बल्क डिलिशनचं पुढचंही एक्झाम्पल तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे. ठराविक सोडले तर सरसकट डिलीटेड म्हणून त्यांनी यादी दाखवलं. कुठल्या यादीत? शेवटच्या यादीमध्ये. का त्या शेवटच्या यादीमध्ये त्यांनी केलं? कारण त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेता येत नाही. डायरेक्ट मतदानाला ही लोक येतात, नाही तर येत नाहीत, आणि आले तर डिलीटेड नाव असल्यामुळे त्यांना मतदान करून देत नाहीत. आता धुळे ग्रामीणचं मी तुम्हाला काही उदाहरण ह्याच्यामध्ये दाखवतो. धुळे ग्राम पुढं. आता एकाच घरावर 2 जुळे भाऊ, म्हणजे वर खाली बघा जुळे भाऊ आहेत. पण आमचं असं मत आहे की हा फोटो बघा आणि या हिरोचा फोटो बघा. 1 वर्ष अलीकडचा फोटो असेल नाही तर पलीकडचा असेल. म्हणजे एकाच अड्रेसवर किती लोकांचं नाव रजिस्टर्ड आहे? 4 लोकांचं. फोटो तेच, त्याचेच फोटो. म्हणजे 4 जुळे भाऊ, नाव तेच, घर तेच, आणि मतदार यादीमध्ये त्यांचं नाव शाबूद आहे. आश्चर्य आहे. वय वेगळं दाखवले, फोटो सुद्धा वेगळे वापरलेत, पण चेहरा बघितला तर एकच आहे. त्याच्यानंतर एकाच महिलेला वेगवेगळ्या नावाने तिथं रजिस्टर केलं गेलं आहे. म्हणजे हे मी तुम्हाला सगळं उदाहरण दिलेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये एक व्यक्ती असा आहे जो मयत दाखवलाय, पण तो जिवंत आहे. आणि त्याला जेव्हा आम्ही विचारलं की मतदान केलं का, तो म्हणतो हो आम्ही मतदान केलेलं आहे. हे उदाहरणं तुम्हाला सर्वांना दाखवले. बरेच उदाहरणं आहेत. खोलात गेला तर खूप काही तुम्हाला त्याच्यामध्ये सापडू शकतं. अजून एक इथं लातूरचं, उदगीरचं वेबसाईटवर आत्ता आहे. याच्यामध्ये हे वेबसाईटवर नाव आहे, त्याच्यामध्ये नाव सेम आहेच, गंगाराम शिंदे. पण किती वेळा रजिस्टर येतो तर त्याचा फक्त वोटर आयडी बदललाय. बाकी तो 4 वेळा आता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आहे. हे आत्ता सापडलेला मुद्दा. त्यानंतर बालाजी कांबळे म्हणून आहे, ह्याचं 2 वेळा नाव आहे. आता इथं आमचे पवार म्हणून आले आहेत पदाधिकारी. हे आहे पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ. यांनी एवढा अभ्यास केलाय, फिजिकली अभ्यास केलाय. आता ह्याच्यामध्ये काय त्यांचं मत आलंय
आक्षेप काय, 54,660 नावं ही लोकसभेनंतर वाढली, बरोबर ना पवार? याच्यामध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघाची किती नावं आहेत? 10,230. वडगाव शहरीतली किती आहेत? 11,064. खडकवासल्यामधून किती रजिस्टर आहेत? 12,330. पर्वती मतदारसंघातले किती? 8,238. हडपसर मतदारसंघाचे किती आहेत? 12,798. 54,000 नावं वाढवली आहेत. मग हे आमचे कार्यकर्ते तिथे गेले माणसं शोधायला, एक सुद्धा माणूस तिथं सापडेना. जसं अशोक बापू पवारांनी सांगितलं, बसली नोक ही तिथं आणली, बसली तिथं आणल्यानंतर मतदान करून घेतलं आणि परत त्यांना बसली घेऊन पाठवलं. म्हणजे पैसे देऊन लोकांना मतदानाला आणलं, मतदान करून घेतलं आणि परत त्यांच्या मतदारसंघामध्ये पाठवलं. म्हणजे इथं तुम्हाला पिंपरीचं उदाहरण मी दाखवलं, ज्याच्यामध्ये 54,000चा घोळ झालेला आहे. विथ पुरावा सकट आम्ही तिथं दिलेला आहे. आता ह्याच्यात खोलात जायचं झालं तर याच्यात आमचं असं मत आहे की याच्यामध्ये एक मेथोडॉलॉजी डिझाईन केली गेली. आता ती कुणी डिझाईन केली असं आमचं मत आहे? दिव्यांग दिवे नावाच्या एका व्यक्तीने तिथं केलेली आहे. देवांग दवे ही व्यक्ती कोण आहे? तर भाजपचे पदाधिकारी आहेत. मग यांनी काय केलं तर यांनी एक मेथोडॉलॉजीचा वापर केला. किती लोकांना काढायचं, कोणाला काढायचं, कोणाला घालायचं, टोटल कोऑर्डिनेशन कसं करायचं, काय करायचं. इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे. या स्वायत्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट हे हँडल करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशन दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथं दिलेली आहे. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असते, सगळी माहिती असते. आणि मग ही माहिती जर दवेला तिथं वेबसाईट वापरण्यासाठी दिला असेल, दवे हा जर भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती. त्याच्यामध्ये काय ऍड करायचंय, काय मायनस करायचंय हे दवेली त्या आमदारांना नाही तर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं असं आमचं ठाम तिथं मत आहे. कारण का एवढी मोठी इन्फॉर्मेशन जर एका व्यक्तीला भाजपच्या पदाधिकाऱ्याला वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असेल आणि आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं जा तुम्हाला देत नाही, ही देत नाही, ती देत नाही. आम्ही माहिती मागायला गेलो तरी आमच्या नेत्यांना सांगितलं जातं ही माहिती तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. कोर्टात जेव्हा जातो तेव्हा कोर्ट निकाल द्यायच्या आधी हे तिथं कुठेतरी निर्णय काढून घेतात की अशा पद्धतीची माहिती आम्हाला देता येत नाही. त्यामुळे आमची मागणी काय तर आमची मागणी आहे की याच्यामध्ये आता ही प्रेस माझी पहिली असं नका समजू. जेव्हा माझा निकाल लागला 23 तारखेला निकाल लागला नोव्हेंबरला, 27 नोव्हेंबरला पुण्यामध्ये मी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं होतं काहीतरी गडबड आहे. आणि मग आता सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर येतात. त्यामुळे आमच्या अशा मागण्या आहे की मतदार वाढीचे विश्लेषण आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे. बीएलओली किती त्यांची जी डायरी असती त्या डायरीची जी कुठली इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला दिली पाहिजे. कशा पद्धतीने त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केलं याचे पुरावे आम्हाला तिथं द्यावे लागतील. आणि सविस्तर माहिती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला देणं हे महत्वाचं आहे. अचानक वाढलेले मतदार हे होते कुठले, कसे आले, कुठून आले ही माहिती आम्ही तिथं मागितली. खास करून 31 ऑगस्ट नंतर वाढलेले म्हणजे एका महिन्यात जे वाढले त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेता येत नाही. याची माहिती आम्हाला लेखी स्वरूपात स्पष्टपणे इलेक्शन कमिशनली दिली पाहिजे. त्याच्याबरोबर डेटा जो कुठला आम्ही मागतोय तो आम्हाला उपलब्ध करून दिला पाहिजे. ज्याच्यामध्ये अधिकृत पद्धतीने डेटा आम्हाला देणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये डिजिटल मतदार याद्या, आता तुम्ही म्हणता डिजिटल इंडिया आणि मतदार याद्या मतलब तुम्ही डिजिटल आम्हाला देत नाही. आम्ही प्रिंट देतो, हे देतो, ते देतो. म्हणजे आम्ही फक्त कामच केलं पाहिजे, खोलात गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षा आम्हाला डिजिटल मतदार याद्या मिळाल्या पाहिजे. बीएलओची डायरी नोंदी कशा झाल्यात हे आम्हाला समजून घ्यायचंय आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते कसं करून घेणार आहे हे सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे. विधानसभा इलेक्शन नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार वाढले आहेत आणि ते अशाच पद्धतीने डोनाल्ड तात्या जसं इथं एक सिटीजन झाले, त्यांनी आधार कार्ड काढलं, तसं अशा अनेक नको त्या लोकांचं सुद्धा आधार कार्ड काढलं गेलं असेल, त्यांचं वोटर आयडी रजिस्ट्रेशन तिथं झालं असेल आमचं बीएलओच्या मदतीने, असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्याचबरोबर
मतदाराच्या दिवसाचे सीसीटीव्ही का इथं 6 लोकांची नावं दाखवलेत. ते 6 वेळा तोच व्यक्ती मतदानाला आला का, दोनदा नाव आहे, दोनदा आला का. जर शेवटच्या ह्याच्यामध्ये 68 लाख लोकांनी मतदार केलं एका तासामध्ये, मग आम्हाला ते व्हिडिओ बघून बघायचे कोण होते ते, कसे आले, कुठून आले. आम्ही वेगळी माहिती नाही मागवत. आम्हाला पुढच्या बाजूली मतदान करताना आम्हाला कळणार सुद्धा नाही मतदान कोणाला केलंय, पण तिथं जे काही सीसीटीव्ही कॅमेरे ठेवले होते तिथं आम्हाला त्या ठिकाणी माहिती ही पक्की मिळणं अतिशय महत्वाचं आहे, असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. आणि त्याच्याच बरोबर आमचं एक BLO चे लॉगिंग डेटा द्या. आमचं असं मत आहे की एका मोबाईलवरनं हजार लोकांचं तिथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यामुळे लॉगिंग डेटा आम्हाला द्या. आणि हे BLO एका ठिकाणावरनं सगळी माहिती काढत होते का, क्रॉस व्हेरीफाय करते होते का. आमचं मत आहे एकाच ऑफिसमध्ये हे बसले, अधिकाऱ्यांकडनं वरून आदेश आला म्हणून सगळी माहिती दिली. एका AC ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसून बहुतांश BLOंनी सगळी क्रॉस व्हेरिफिकेशन तिथं केलंय म्हणून ह्या चुका त्यांना सापडलेल्या नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी घोळ झालाय. त्यामुळे लॉगिंग ID आणि CDR डेटा हा बघून खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे असं आमचं मत आहे. फॉर्म क्रमांक 7 हे आम्हाला उपलब्ध करून द्या. आणि स्थानिक निवडणुकीतील पार्श्वभूमी बघता हे जे काय घोळ निघालेत, जे काय पुरावे येत आहेत, व्हीव्हीपॅट असणं महत्वाचं आहे. ते म्हणतील आमच्याकडे एवढे व्हीव्हीपॅट नाहीत, मशीन नाही आहेत. अहो अख्ख्या देशात काही इलेक्शन आहे असं नका समजू. लोकसभेला तुम्ही सगळीकडे वापरले, आणा ना. मग जिल्हा परिषदच्या सदस्यासाठी 1 वापरा, पंचायत समितीसाठी 1 वापरा, प्रभागमध्ये 4 असतील तर 4 वेगळे वापरा. अख्ख्या देशातून तुम्ही आणा आणि मग त्या व्हीव्हीपॅटचा आणि त्या तिथं मशीनचा वापर करा. अजून डोकं वापरा, अजून थोडे दिवस जाऊ द्या. नाहीतर सहज सोप्या पद्धतीने म्हणजे आपल्या बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान घ्या, विषय संपवा. त्यामुळे एकतर मशीन, मतदार यादीमधला घोळ जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही इलेक्शन कशाला घेता. लोकांचा विश्वास इलेक्शन कमिशनवर राहिलेला नाही. इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा काय अधिकारी आहेत ज्याची नावं कदाचित पुढे जाऊन आम्हाला घ्यावी लागतील. पण आज आमचा आक्षेप इलेक्शन कमिशनवर आहे, प्रक्रियेवर आहे, तिथं मतदार यादीवर आहे. आणि अशा पद्धतीने ID प्रूफ खोट्या पद्धतीने करून त्याचा वापर करून खोटी मतदार नोंदणी करून तिथं मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला आणि लोक बाहेरून आणून हे त्यांनी तिथं मतदान करून घेतलं. आणि आज हे सगळे सत्तेत आहेत. त्यामुळे आम्ही सत्तेत, ठीक आहे तुमचं सरकार ठेवा, आम्हाला काही घेणं देणं नाही तुमच्या सरकारचं, पण याच्या पुढे लोकशाहीचा गळा जे तुम्ही दाबत आहात अशा पद्धतीने गैरव्यवहार करून तुम्ही संविधानाला धोक्यात आणताय. तुम्ही तिथं उद्या जाऊन कदाचित लोकसभेचं इलेक्शन जेव्हा येईल तुम्ही 400 पेक्षा जास्त तुमचे खासदार निवडून आणाल आणि जे तुमचं स्वप्न होतं संविधान बदलायचं, आरक्षण सर्व समाजाचं काढून टाकायचं, हे तुम्ही येत्या काळामध्ये करू शकतात अशी आम्हाला भीती आहे. त्यामुळे सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच तुम्ही ते बदल करावेत. आम्ही डोळ्यात तेल घालून तिथं लक्ष देऊनच आहोत. पण अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा जर तुम्ही दाबवत असाल तर हे आम्हाला पटणार नाही. आणि जी यादी तुम्हाला सांगत होतो ती ही यादी आहे. सगळ्यात जास्त घोळ जर लोकसभा 2024 आणि विधानसभा 2024 या 6 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान कुठं वाढलं असेल विधानसभा मतदारसंघाप्रमाणे तर पनवेलमध्ये हे किती वाढलंय? 60,000 65,000 वाढले. बरोबर ना? किती कुठे दिसते? 60,000 कमी करा अजून. कल्याण रूरल 57,000 वाढले. भोसरी 56,000. नीरा भायंदर हे 53,000. नाळा सुपारा 50,000. चिंचवड 45,000. हडपसर 43,000. मुंबई काळवा 41,000. म्हणजे तिथं बघा किती मोठ्या मतदानाने आमचे आव्हाडसाहेब जिंकले असतील. मालेगाव सेंटर म्हणजे असं ते सगळं बघितलं तर अशा पद्धतीने ते वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये असा घोळ झालेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी आमच्या लोकांचं मतदान त्यांची लीड ही कमी तरी झालेली आहे, नाहीतर बहुतांश लोक तिथं दुर्दैवाने पडलेले आहेत अशी परिस्थिती तिथं आहे. आणि अशा पद्धतीने हे त्यामुळे हे कसे वाढले हे आम्हाला सगळ्यांना तिथं बघायचंय. त्यामुळे वोट चोरी, गद्दी चोरी, खुर्ची चोरी, लोकशाही चोरी, संविधान चोरी, जे काय म्हणायचं तुम्ही म्हणा, पण चोरी नक्की झालीय.
हे कुठं आता तिथं पुराव्यासकट आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं.